जय शिवराय मित्रांनो, आपण जे मेंटरशिपची बॅच ओपन केली होती तिला मुलांनी चांगला प्रतिसाद दिला आणि काही मुलांचं आणखीन असं म्हणणं होतं की सर आम्हाला नवीन मेंटरशिपच्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे. पण नेमकं मेंटरशिप म्हणजे असते काय आणि त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन आम्हाला सांगा. तर नेमकं होते काय की सर्वांच्या मनामध्ये असे असते की आपली चांगली तयारी झाली पाहिजे, आहे का नाही. परीक्षेच्या कालावधीमध्ये सुद्धा, परीक्षेच्या आधीसुद्धा चांगली तयारी होणं हे आपल्यासाठी गरजेचं असतं असं सर्वांना वाटत असतं. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, ही तयारी होणं, वाटणं आणि तयारी करणं याच्यामध्ये खूप डिफरन्स असतं. तर याच बेसिक मॉडेलवर आपलं म्हणजे मेंटरशिप आहे. म्हणजेच काय, तुम्हाला जे वाटते ते करून घेणं म्हणजेच मेंटरशिप आहे. उदाहरणार्थ सांगायचं तात्पर्य म्हणजेच काय, तुमचं या ठिकाणी अप्लाय बेस्ड नॉलेज असेल, तुम्हाला टार्गेट दिलं जाईल, ते टार्गेट तुमच्याकडून अचीव करून घेतलं जाईल. दुसरं म्हणजे त्याच्यावरती प्रश्न विचारले जाईल की हे टार्गेट का बरं केलं. उदाहरणार्थ तुमच्याकडून मॅथचे प्रॉब्लेम सोडून घेतले जाईल, म्हणजेच मॅथचं तुम्हाला टार्गेट दिलं जाईल की हे करून टॉपिक करून आणा. दुसरी गोष्ट म्हणजेच मराठीचं तुम्हाला टॉपिक दिलं जाईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच तुम्हाला जीएसचे टॉपिक आणि जीएस आणि मॅथ, रिझनिंग, करंट ह्या सर्व टॉपिक याच्याबद्दल डेलीमध्ये शेड्यूलमध्ये तुम्ही फिजिकल कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी सर्व त्याच्यामध्ये टार्गेटमध्ये असेल. हे म्हणजे बाकीच्या याच्यामध्ये कंबाईनच्या याच्यामध्ये ॲक्च्युली फिजिकल नसतात. पण अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मेडिटेशन्स सोबत डेली ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय करायला पाहिजे हे पण त्याच्यामध्ये असतं. यालाच आपण मेंटरशिपची बॅच म्हणतो. आणि याच्यामध्ये होते काय की तुमचा सर्वांगीण विकास केला जातो. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला आयतं काही दिलं जात नाही, तर तुम्हाला शिकवलं जाते की आपण मिळवायचं कसं. उदाहरणार्थ जर तुम्हाला आज आयते जर भाकरी दिल्या, तर उद्या तुम्ही भाकरी करणं शिकणार नाही. तर ह्या भाकरी करण्यापेक्षा तुम्हाला भाकरी करणं कसं शिकवलं, तर हे मेंटरशिपचा आपला उद्देश आहे. आणि याच्यातून निश्चित अशी प्रगती होते. माझ्याकडे आता विद्यार्थी आहे, तर जवळपास म्हणजे पहिली बॅच आहे चालू, सकाळची बॅच चालू आहे, मला आता संध्याकाळची परत बॅच चालू आहे. तर पहिल्या विद्यार्थ्याचा प्रतिसाद बघा तुम्ही, तर त्याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांचं असं यांचं नॉलेज बघा की ते म्हणतात सर की माझी कन्सल्टन्सी म्हणजेच काय, मी पहिल्या दिवशीच समजा अभ्यासाला बसत होतो, याच्यानंतर अभ्यासाचे बसण्याचं प्रमाण माझं खूप वाढलं. दुसरी म्हणजे काही काही आता मुली पण आहे, त्या आपल्या म्हणजे शेअर करतात की सर म्हणे माझं समजा याच्या आधी समजा मी करत होती, स्वतःहून असं वाटत होतं की मी अभ्यास करायला पाहिजे. पण अभ्यास केल्यानंतर म्हणजे कोणतरी असं आपल्या नैतिक दडपण सुद्धा पाहिजे असते की आपल्यावर कोणी अभ्यास आपला घेतला पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला रोज विचारणारा पाहिजे की आपण अभ्यास केला का, काय केला, असं एक नैतिक दडपण असलं तर माणूस रोज त्या येणं आतुरतेनं समजा अभ्यास करतो. आणि त्याच याच्यावरती साधारणतः आपला प्लॅन आहे की म्हणजेच मेंटरशिप म्हणजेच काय, तुम्हाला डेली टार्गेट, त्याच्यावर प्रश्न विचारणे, करंट करून घेणे, जीएस करून घेणे, मॅथ रिझनिंग करून घेणे आणि दुसरं म्हणजे मराठी करून घेणे. बाकीचे जे विषय असेल तुमचे ते करून घेणे. समजा जे जे आवश्यक असेल ते विषय तुम्हाला त्या घटकानुसार करून घेणे, यालाच आपण मेंटरशिप म्हणतो. आणि हे मेंटरशिप सोबत तुमची ग्रुप स्टडीसुद्धा केल्या जाते. याच्यामध्ये ग्रुप स्टडी, वैयक्तिक वेळसुद्धा दिला जातो. तुमचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती सुद्धा त्याचं निरासन केलं जाते. तर याला आपण मेंटरशिप म्हणतो, ठीक आहे. आणि याचं काय होते की रोज जर आपण टार्गेट जर फॉलो करत गेलं तर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो. सोबत तुमचे PYQ सुद्धा याच्यामध्ये करून घेतल्या जातील. PYQ करून घेतल्यामुळे तुमचा रोज कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याच्यामुळं तुम्हाला तुमचा यशापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो म्हणजे सुरळीत होऊन जाईल. आता तुम्ही म्हणसाल की सर हेच एक मार्ग आहे का? नाही, तुम्ही स्वतःहूनही करू शकता. पण एक नैतिक दडपण असावं या माध्यमातून आपल्या म्हणजेच लवकरात लवकर तुम्ही त्या यशापर्यंत, कारण आपली आजच्या जगातली जी स्पर्धा पाहता, स्पर्धेचा योग खूप झाला आहे आणि मेरिट खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळंच ही मेंटरशिपची बॅच चालू केलेली आहे. याच्यासाठी की आपले जे तळागाळातून आलेले विद्यार्थी आहेत, त्यांना योग्य प्रकारे आपल्याला गाईडन्स आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन भेटलं पाहिजे. याच्यासाठी मी ही मेंटरशिपची बॅच चालू केली आहे. आणि हा कन्सेप्ट म्हणजे मेंटरशिपचा म्हणसाल तुम्ही, तर हा कन्सेप्ट टार्गेट बेस आहे. उदाहरणार्थ तुम्ही ते चॅलेंजेस म्हणतं 72 डेज चॅलेंज ऐकलं असेल. सोबत म्हणजे बाकीचे सुद्धा चॅलेंज असले, याचे 1-2 कन्सेप्ट मी हे सर्व मिक्स करून एक मेंटरशिपची बॅच बनवली आहे. म्हणजे याचा कन्सेप्ट घेऊन. तर तुम्ही याला नक्कीच जॉईन होऊ शकता. हा आपला कन्सेप्ट आहे. आणि याचा प्रतिसादाबद्दल मी तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन किंवा एका रिव्ह्यू तुम्हाला सांगेन, ठीक आहे. तर आज इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.